नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ना, जो अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे. हट्टी बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी. होतं काय, बऱ्याचदा आपण खूप कमी खातो, अगदी डायटिंग सुद्धा करतो, तरीही पोटाचा घेर काही कमी होत नाही. असं का होतं? यामागे काही अगदी छोट्या, रोजच्या सवयी लपलेल्या असतात, ज्यांच्याकडे आपलं लक्षच नसतं. चला तर मग आज या विश्लेषणातून यामागची नेमकी कारणं काय आहेत ते उलगडून पाहूया. बघा, मी फारसं काही खात नाही, तरी हे पोट काही कमी होत नाहीये. हे वाक्य जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी ऐकायला मिळतंच. जुने कपडे टाईट होणं, आवडता ड्रेस फिट न बसणं किंवा एखादा फोटो काढताना नकळतपणे हात पोटावर जाणं, हे सगळं आतून खूप निराश करता नाही का? आरशासमोर उभं राहिल्यावर अनेकदा प्रश्न पडतो की अरे, मी एवढे कधी बदललो? ही एक अतिशय सामान्य पण तितकीच खरी भावनिक स्थिती आहे आणि ती समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. इथे खूप मोठा गैरसमज दूर करायचा आहे. बऱ्याचदा वाटतं की वजन कमी करायचे ना, मग उपाशी राहा. पण वास्तव काहीतरी वेगळंच आहे. उपाशी राहण्यापेक्षा आपल्या रोजच्या दिनचर्येतील काही अगदी छोट्या लपलेल्या सवयी असतात, ज्या हे हट्टी फॅट वाढवत असतात. म्हणजे वजन कमी न होण्यामागे जास्त खाणं हे एकुलतं एक कारण असूच शकत नाही. या स्त्रोतामध्ये अशा बरोबर 10 चुका सांगण्यात आल्या आहेत आणि आश्चर्य म्हणजे या अशाच चुका आहेत ज्या रोज नकळतपणे घडतात. या 10 गोष्टींचा शरीरावर आणि विशेषतः पोटाच्या फॅटवर असा काही गंभीर परिणाम होतो ना, ज्याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. या विश्लेषणामध्ये आपण पुढे काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. आधी आपण पाहू की हे पोट नक्की का कमी होत नाहीये. मग आहारातील 5 मुख्य चुका, त्यानंतर आपली चुकीची जीवनशैली आणि अपूर्ण झोप, मानसिक तणाचा परिणाम आणि शेवटी यातून बाहेर पडून एक नवीन शाश्वत सुरुवात कशी करता येईल ते पाहू. तर वळूया पहिल्या भागाकडे. हे पोट नक्की कमी का होत नाही? यानंतरचा दुसरा आणि खूप महत्वाचा भाग म्हणजे आहारातील 5 मोठ्या लपलेल्या चुका. या कोणत्या आहेत ते बघूया. ह्या 5 सवयींकडे एकदा लक्ष द्या. त्या आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. बघा, कामाच्या घाईत सकाळचा नाश्ता टाळणं किंवा दिवसभरात अगदीच कमी म्हणजे फक्त 2-3 ग्लास पाणी पिणं. होतं काय, कमी पाण्यामुळे शरीर नुसतंच थकत नाही, तर पोट फुगल्यासारखं वाटतं आणि आपण त्या फुगलेल्या पोटाला बऱ्याचदा भूक समजतो. याशिवाय रात्री उशिरा जड जेवण करणं, सतत चहा बिस्किटांचा आधार घेणं आणि मध्ये मध्ये काहीतरी कुरवडत राहणं, ह्या सवयी खरं तर मुख्य गुन्हेगार आहेत. आता या सवयींचा शरीरावर नक्की काय भौतिक परिणाम होतो ते समजून घेऊया. सकाळचा नाश्ता टाळला की काय होतं, दुपारी प्रचंड भूक लागते आणि मग आपण जे समोर येईल ते, आणि तेही प्रमाणापेक्षा जास्त खातो. बरं, दिवसभर वेळ मिळाला नाही म्हणून रात्री उशिरा अगदी जड जेवण केलं तर रात्री शरीराची हालचाल तशीही कमी असते, त्यामुळे त्या अन्नाचं थेट फॅटमध्ये रूपांतर होतं. म्हणूनच सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतं आणि तो सततचा चहा बिस्किटांचा डोस, त्यातून मिळणारी साखर आणि मैदा पोटावर चरबीचा थर साचवण्याचं काम करतात. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. तो म्हणजे चुकीची जीवनशैली आणि आपली अपूर्ण झोप. आपण काय खातो या इतकाच हाही भाग महत्वाचा आहे. हे जे चुकीचं डाएट चक्र आहे ना, ते आधी समजून घेऊ. क्रॅश डाएट करणं हा किती हानिकारक मार्ग आहे बघा. वजन कमी करायचं म्हणून अचानक पोळी, भात, गोड सगळं बंद केलं जातं. मग शरीराला ऊर्जा कुठून मिळणार? साहजिकच काही दिवसांतच भयंकर थकवा येतो, कंटाळा येतो आणि शेवटी पुन्हा त्याच जुन्या सवयींकडे वळलं जातं. शरीराला उपाशी ठेवणं हा काही शाश्वत उपाय नाहीये. उलट तो नेहमीच अपयशी ठरतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आयुष्यातील काही मोठे टप्पे असतात, जसं की लग्न किंवा बाळंतपण. त्यानंतर बऱ्याचदा दैनंदिन चालणं किंवा हालचाल अचानक कमी होते. जेव्हा शरीर एका जागी सतत बसून राहतं, तेव्हा ती फॅट बर्न होण्याची प्रक्रियाच थांबते. बघा, आपण खूप मोठा किंवा कठीण व्यायाम नाही केला तरी चालेल, पण रोजची साधी हालचाल आणि चालणं थांबलं की पचनक्रिया एकदम मंदावते. अपूर्ण झोपेचा आणि वाढत्या वजनाचा कसा थेट संबंध आहे ते पाहूया. आजकाल रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्याशिवाय झोप येत नाही, होय ना? पण या अपूर्ण झोपेमुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन पूर्णपणे बिघडतं. त्याचा परिणाम असा होतो की सकाळी उठल्याबरोबर खूप थकवा जाणवतो, सतत भूक लागल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात वाईट म्हणजे गोड खाण्याची अगदी अनियंत्रित इच्छा निर्माण होते. आता येऊयात चौथ्या भागावर, मानसिक ताण आणि स्वतःकडे दुर्लक्ष.
खरं तर हा या विश्लेषणातला सर्वात गाभा असलेला भाग आहे. या संकल्पनेला इमोशनल ईटिंग असं म्हणतात. म्हणजे काय, जेव्हा मन शांत नसतं, ऑफिसचं किंवा घरातलं काहीतरी टेन्शन असतं, तेव्हा आराम मिळवण्यासाठी गोड किंवा खारट पदार्थांचा, जसं की चिप्स किंवा चॉकलेट्स, यांचा आधार घेतला जातो. हे पदार्थ आपण भुकेपोटी खात नाही, तर त्या मानसिक तणावावर एक तात्पुरती मलमपट्टी म्हणून खातो. भावनिक आधारासाठी खाण्याची ही सवय पोटाचा घेर अत्यंत वेगाने वाढवते. स्रोतामध्ये सांगितलेली ही सर्वात मोठी आणि गंभीर चूक पहा. घरातील प्रत्येकाची न थकता काळजी घ्यायची, पण स्वतःच्या शरीराला किंवा मनाला विश्रांती देण्यासाठी अजिबात वेळ काढायचा नाही. शरीर आतून थकलेलं असतं, पण विश्रांती नसते. मन तणावग्रस्त असतं, पण 2 मिनिटं शांत बसायला सवड नसते. स्वतःकडे असं दुर्लक्ष केल्याने शरीर कमकुवत होतं आणि साहजिकच लठ्ठपणा वाढू लागतो. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, शाश्वत बदलांसाठी एक नवीन सुरुवात कशी करायची. बघा, क्रॅश डाएट करण्यापेक्षा काही छोटे आणि सोपे बदल करणं जास्त फायदेशीर ठरतं. एक म्हणजे सकाळचा नाश्ता योग्य आणि पोटभर करा, जसं की ओट्स किंवा पोहे. दुसरं, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर घोट-घोट पाणी पित राहा. नियमितपणे थोडं चालण्याची सवय ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या विश्रांतीला आणि मानसिक शांततेला प्राधान्य द्या. स्वतःला थोडं महत्त्व देऊन तर बघा, काही महिन्यातच याचे खूप सकारात्मक परिणाम दिसू लागतील. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रातोरात कोणताही जादूचा बदल घडत नसतो, पण स्वतःला दोष न देता आजपासूनच हळूहळू सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. आता जाता जाता एक महत्त्वाचा विचार करूया. या 10 सवयींपैकी अशी कोणती एक सूक्ष्म सवय आहे जी आज आत्ता बदलता येऊ शकते? एक छोटीशी सुरुवातच उद्या मोठा आणि सकारात्मक बदल घडवणार आहे. यावर नक्की विचार करा.